अचानक महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाचा प्रयत्न सुरू झाला आणि त्याच्यानंतर हे षडयंत्र नेमकं कुठून सुरू झालं तर हे षडयंत्र RSSचे मोहन भागवत या मोहन भागवतने 4-5 वर्षापूर्वी आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे अशी भूमिका मांडली होती। त्यानंतर बिहारची निवडणूक झाली आणि बिहारमध्ये भाजपची सरकार पडली। त्यांच्या लक्षात आलं की थेट जर आरक्षण घालायचं म्हणलं तर आरक्षणवादी समाज अंगावर येतोय, सत्ता उद्ध्वस्त करतोय। थेट जर संविधान बदलने के लिए हम सत्ता में आए म्हटल्यानंतर आम्हाला 250 खासदारावरच यांनी आणलं। त्याच्यामुळे थेट न बोलता आता या आरक्षणाचे तुकडे करा आणि आरक्षणाचे तुकडे झाले, भांडणं झाले, मारामाऱ्या झाल्या की हे आरक्षण बंद करता येतं असं षडयंत्र हे RSSनी रचलेलं आहे। या देशात, या महाराष्ट्रात RSSचं सरकार आहे। RSS ही संविधान विरोधी, आरक्षण विरोधी संघटना आहे आणि या RSSचे स्वयंसेवक देवेंद्र फडणवीस हे आरक्षण उद्ध्वस्त करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जाती समाजात वाद लावत आहेत। त्यांनी कधी मराठा विरुद्ध OBC वाद लावला, आता त्यांनी या ठिकाणी SC मध्येच वाद लावायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे हा वाद सुरू झाल्यानंतर एकमेकाच्या जातीच्या विरोधात बोलायला लोक सुरू झाले, महापुरुषांच्या विरोधात बोलायला लोक सुरू झाले आणि म्हणून मी ठरवलं की आम्ही काय दंगलीसाठी जन्म घेतलाय का? आमचा जन्म केवळ दंगलीमध्ये मरण्यासाठी आहे का? भीमा कोरेगावची दंगल आमच्यावर लादली, सोमनाथ सूर्यवंशी परभणीला मारला आणि या सगळ्यामध्ये 50,000 तरुणांवरती माझ्या गुन्हे दाखल झाले, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। आज हा बदर समितीचा अहवाल आणलाय। अरे बाबा, या अहवालात काय आहे ते तरी सांगा। पण तो अहवाल पुढे आणला नाही। यांना द्यायचं कुणाला काहीच नाही, पण समाज आणि माणसं एकामेकाचे डोके कसे फोडतील, दंगली कशा भडकतील यासाठी या सरकारने प्रयत्न सुरू केला आहे। आणि म्हणून मी आजपासून मैदानात उतरलोय। 4-2 एकटा असलो तरी चालेल, पण महाराष्ट्र पिंजून काढणार। ही आरक्षण बचाव यात्रा जिल्ह्यात तालुक्यात घेऊन जाणार आणि माझ्या समाज बांधवाला मी जागा करणार, संपूर्ण SCला जागा करणार, STला जागा करणार की जर आपला या देशात कोणी शत्रू असेल तर तो मोहन भागवत, RSS आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरायला निघालेलो आहे। किती प्रश्न आहेत? संविधान उद्ध्वस्त केलंय, EVMच्या माध्यमातून लोकशाही उद्ध्वस्त केली। अरे बोधगया आमची विरासत आहे, ती बोधगया तुम्ही कब्जा केली आहे। त्या तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांनी 2 बापलेकाला मारून टाकलं, त्यांना जन्मठेप झाली आणि परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मारून टाकलं, आतापर्यंत एकालाही अटक नाही। अरे आमचे प्रश्न कोणते आहेत? तुम्ही वाद कोणता लावताय? काल मी भेटून आलोय या कर्नाटकच्या बॉर्डरच्या बेळकोणी गावाला 14 वर्षाच्या शोभा रानडेला 2 वर्ष तिच्यावर बलात्कार करून, तिच्यावर कित्येक वार करून तिसऱ्या मजल्यावरून जातीवाद्यांनी फेकून दिलंय। 14 आणि 15 वर्षाची मुलगी आमची चिरडून मारली। या महाराष्ट्रात, या देशात दलित सुरक्षित नाही। दलितांवरती रोज हल्ले सुरू आहेत। बीडला जाऊन आलो, मातंग समाजाचा उमेश दळवी मजूर, अरे त्याचा अपंग पाय आयुष्यभर वाकडा होता। त्या जातीवाद्यांनी त्याच्या मध्ये पाय देऊन त्याचा पाय सरळ करून अनेक घाव करून त्याला मारून टाकलं। अरे आमच्यावर एकीकडे हल्ले करताय, न्याय देत नाहीत। आमच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट नाही, आमच्यासाठी न्यायाची कोणती प्रणाली नाही आणि जे आमच्या बापाने दिले ते हिसकावून घेताय। कोण हिसकावून घेतंय? कोणती जात हिसकावून घेत नाही, कोणता समाज हिसकावून घेत नाही, आमचा हक्क हिसकावून घेतोय RSSचा मोहन भागवत। ही ब्राह्मणवादी व्यवस्था, ही मनुवादी व्यवस्था हे आपण समजून घेतलं पाहिजे।
म्हणून आता आम्ही डोके फोडणार नाहीत. जो आमच्या मुळावर उठलाय त्याच्या मुळावरती आम्ही उठल्याशिवाय राहणार नाहीत. या बिलोलीच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरून देवेंद्र फडणवीस तुला इशारा आहे, जर SC आरक्षण तोडायचा प्रयत्न केला तर पॅन्थर मुवमेंट काय होती हे देवेंद्र फडणवीसला दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. हा इशारा मी बिलोलीमधून देतोय. बिलकुल वाकड्या नजरेने मोहन भागवत आणि फडणवीसांनी आमच्या आरक्षणाकडे बघायचं नाही. आमचा जन्मच याच्यासाठी झालाय की जे बाबासाहेबांनी दिलं ते वाचवायचंय. पुन्हा बाबासाहेब येणार नाहीत. मी सगळ्या सोशल मीडियावरून हा व्हायरल लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. सगळा महाराष्ट्र आता मला बघतोय. मी सगळ्यांना आव्हान करतोय, तुमचे बॅनर लगेच बदला. जातीच्या विरोधातले बॅनर डिलीट करा. तुम्ही त्या ठिकाणी एक बॅनर बनवा RSSच्या विरोधात, फडणवीसांच्या विरोधात, मोहन भागवतच्या विरोधात, कारण तेच आपले या ठिकाणी आरक्षणाचे हक्क आणि अधिकाराचे शत्रू आहेत, तेवढं लक्षात ठेवा. समाज तुटत चाललाय, त्याला जोडावं लागेल. एकदा का SC मध्ये फूट पडली तर पुन्हा कुणी जोडायला येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण पुन्हा इथं बाबासाहेब जन्म घेणार नाहीत. आपला प्रश्न खूप मोठा आहे. आज आमचं सामाजिक न्याय विभाग खुळखुळं केलंय. आमचा निधी कुणाला तर लाडली बहीण योजनेला. आमच्या पोरांची शिष्यवृत्ती कुठं आहे तर बंद आहे. ह्या जातीगत जनगणनाच्या माध्यमातून OBCला संपवलं जातंय. अरे आवाज उठवला म्हणून बरं झालं, नाही तर खुल्या गटात खुल्या प्रवर्गात त्या ठिकाणी ब्राह्मणवाद्यांची व्यवस्था केली होती 50% म्हणजे खुल्या प्रवर्गात आम्ही यापुढे नोकरी मागायची नाही असा निर्दयी निर्णय या देवेंद्र फडणवीसनी घेतला. असा दाखवतो फडणवीस की माझा काही संबंध नाही. जा त्या जातीच्या विरोधात लढा, जा त्या माणसाच्या विरोधात लढा. आणि हा असणारा गप्प बसणार, सगळ्याचे भांडणं लावणार. म्हणून एकनाथ शिंदे असतील, अजित पवार गट असेल, देवेंद्र फडणवीस असेल, या तिन्ही पक्षांनी हा बाजार समितीचा अहवाल स्वीकारलेला आहे. या 3 पक्षासोबत युती असणाऱ्या संघटना पक्ष आणि या 3 पक्षाचे आमदार यांच्यापासून सावध राहा. एक जण शिव्या देतो, दुसरा उत्तर देतो आणि त्या दोघाचा पक्ष बघितला तर एकनाथ शिंदे आणि भाजपचा निघतो. म्हणून हे लक्षात घ्या की पुन्हा भीमा कोरेगाव वाढवायचंय, पुन्हा दंगली करायच्यात आणि पुन्हा 50,000 पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचंय. अरे दंगलीतून आणि समाजाचं रक्त सांडून नेता होणारी माझी औलाद नाही. यापुढे समाजाचा एक रक्ताचा थेंबी सांडू न देता आरक्षण जिवंत ठेवण्याचा एल्गार या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून सुरू करतोय. फडणवीस आडवं यायचं नाही, आरक्षण रोखायचं नाही. जर हे आरक्षण रोखण्याचा प्रयत्न केला तर घाट आमच्याशी आहे, लढाऊ जय भीमवाल्याची आहे, सिद्धनाथ महाराजांच्या अवलादीची आहे. हा इशारा सुद्धा या ठिकाणी देतो. आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, लोकशाही, आरक्षण वाचवायचंय. आज काय स्थिती आहे, पेट्रोलची काय स्थिती आहे, डिझेलची काय स्थिती आहे, गॅसची काय स्थिती आहे. लोक आत्महत्या करायला लागलेत, बँकेतले पैसे संपलेत आणि या सगळ्याच्या विरोधात कोण लढू शकतं तर बाबासाहेबांचे लेकरं लढू शकतात. म्हणून त्यांच्या वाट्याला काय दिलं, जा आणि आरक्षण वाचवण्याचा लढा करा. तुम्ही इकडं नोटाकडे बघू नका, तुम्ही इकडं पेट्रोल डिझेलकडे बघू नका. आम्ही पेट्रोलवर बी बोलणार, डिझेलवर बी बोलणार, गॅसवर बी बोलणार, नोटावरही बोलणार. बाबासाहेबांची औलाद आहे. देश वाचवण्याची जिम्मेदारी जर कुणाची येते ती बाबासाहेबांच्या लेकराची. एवढंच असणारं जाहीर करतो. आणि एवढ्या उन्हात आया बहिणी बिलोलीचे तरुण अवघ्या 2 तासात इथं आले. जर सुनियोजित 4 दिवसापूर्वी कॉल दिला असता तर बिलोलीचं चित्र वेगळं असतं. पण लक्षात ठेवा, पुढे ही संख्या वाढत जाणार आहे. तुम्ही जेवढे आलात तेवढे क्रांतिकारक आहेत. तुम्ही ज्यांनी मला ऐकलं, गावागावात जा आणि भूमिका मांडा की आपला शत्रू जात नाही तर आपला शत्रू कोण आहे, RSS आहे. आपला शत्रू कोण आहे, जोरात सांगा. आपला शत्रू कोण आहे, आपला शत्रू कोण आहे, आपला शत्रू कोण आहे. आपला हक्क कोण हिसकावून घेतोय, आपला हक्क कोण हिसकावून घेतोय. जय भीम.